जत तालुक्यात भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू. सांगली जिल्ह्यावर शोककळा. अवकाळी पाऊस आणि वाऱ्याचं थैमान. 6 कुटुंब दुःखाच्या खाईत. थेट घटनास्थळावरून आपला आवाज न्यूजवर पाहूया सविस्तर बातमी. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण दुर्घटनेनं संपूर्ण परिसर हादरलाय. मोठेवाडी असंगी तुर्क येथील मरगुबाई यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांवर वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 12 जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोठेवाडी येथील मरगुबाई मंदिर परिसरात मंगळवार यात्रेनिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वारे सुरू झाले. वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी अनेक भाविक मंदिराशेजारील शेडमध्ये थांबले होते. मात्र जोरदार वाऱ्यामुळे चिऱ्यांनी बांधलेली भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले. घटनास्थळीच काही भाविकांचा मृत्यू झाला तर काहींना गंभीर अवस्थेत संख व जत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी काही भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जत तालुक्यासह कर्नाटकातील डोमनाळ व टकळगी येथील भाविकांचा समावेश आहे. मृतांची नावं कोंडीबा राऊबा गेजगे वय वर्ष 65 राहणार दरीबडची, शंकर आबा लोखंडे वय वर्ष 75 राहणार पांडवझरी, मंगला भाऊसो मोठे वय वर्ष 60 राहणार पांडवझरी, अरुण विजू गेजगे वय वर्ष 14 डोमनाळ कर्नाटक, सोन्या लक्ष्मण चव्हाण वय वर्ष 14 डोमनाळ कर्नाटक, संजूबाई राम चौधरी वय वर्ष 50. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जत व संख येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस पाटील, सरपंच तसेच पोलीस प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या भाविकांना बाहेर काढून विविध वाहनांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले. आमदार गोपीचंद पडळकर यांनीही प्रशासनाला तातडीनं मदत करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेनंतर मरगुबाई मंदिर परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण जत तालुका हळहळ व्यक्त करत आहे. जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे. तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. बाकीचे बरेच जण जखमी आहेत. त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संख सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय DYSP जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील, आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत. अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे. ज्यांचा यामध्ये मृत्यू पावलाय त्यांच्यासाठी मी परमेश्वर चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करतंय. परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यातली जी लोक मयत झालेली आहेत त्यापैकी 4 लोक जत तालुक्यातील आहेत. पांडवझरीचे 3 लोक आहेत, दरीबडचे 1 आणि
2 मुलं 12-13 वर्षाची ही कर्नाटकमधली आहेत. तर ही खूप दुर्दैवपूर्ण घटना घडलेली आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जखमींना उपचार कसे चांगले मिळतील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.